नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता अष्टांग हृदयचा आपल्याला पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायचे आहेत. एक्झाम जवळ असल्यामुळे आपण सर्व चॅप्टर्समधील जो IMP पार्ट आहे, IMP क्वेश्चन आहे, सर्व काही इनलिस्ट करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना पहिले हे जे मी क्वेश्चन सांगतोय ते केल्यानंतर दुसरीकडे जाता येईल. जसं की पहिला चॅप्टर करताना एवढे पहिले करून घ्यायचे, दुसरा करताना हे पहिले करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही सर्व चॅप्टर्समधला जो IMP पार्ट आहे तो इझिली कंप्लीट कराल. कारण पेपर हा संहिता अध्ययनचा एकच असतो आणि चरक आणि अष्टांग हृदय मिळून खूप सारं कंटेंट आहे यामध्ये. त्यामुळे क्वेश्चन काढण्यासाठी खूप सारा कंटेंट आहे, परंतु दरवर्षीचे काही फेमस क्वेश्चन आहेत तेच रिपीट होतात. LAQ तर ऑलमोस्ट 2-3 फिक्सच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि आवडला तर नंतर लाईकही करू शकाल. ठीक आहे. पहिला अध्याय. पहिल्या अध्यायामधील आयुर्वेद अवतरण करून घ्यायचंय, अष्टांग आयुर्वेद करून घ्यायचंय, जे की 8 अंग आहेत आयुर्वेदाची. त्यानंतर चिकित्सा चतुष्पाद करून घ्यायचंय, रोगी परीक्षा, रोग परीक्षा आणि व्याधीचे प्रकार, जे की व्याधीचे प्रकार दिलेले तुमचे सुखसाध्य, त्याच्यानंतर कष्टसाध्य, हे व्याधीचे प्रकार करून घ्यायचे. चिकित्सा चतुष्पाद अष्टांगनुसार आलं तर अष्टांगनुसार लिहायचं आहे, चरकनुसार आलं तर चरकनुसार लिहायचं आहे. जे की रोग, त्याच्या काय काय आहे चिकित्सा चतुष्पादामध्ये, वैद्य आहे, त्याच्यानंतर रोगी आहे, औषध आहे, हे सर्व चिकित्सा चतुष्पाद एक्सप्लेन करायचं आहे. आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ अवेलेबल आहे याचा. आता हे झालं पहिला चॅप्टर. पहिल्या चॅप्टरमध्ये काय काय करून ठेवणार मग तुम्ही? आयुर्वेद अवतरण, अष्टांग हृदय, चिकित्सा चतुष्पाद, रोगी परीक्षा, रोग परीक्षा आणि व्याधी प्रकार हे सर्व करून घेणार. दुसऱ्या चॅप्टरवर दरवर्षी फिक्स म्हणजे फिक्स एक LAQ असतो मित्रांनो. कोणता LAQ फिक्स असतो? एक तर पूर्ण दिनचर्या एक्सप्लेन करा म्हणून येईल, किंवा मग दशविध पापकर्म एक्सप्लेन करा म्हणून येईल. या दोन्हीपैकी एकच LAQ तुम्हाला 100% फिक्स आहे. काय म्हटलं मी? दिनचर्यावरती दरवर्षी फिक्स LAQ आहे की सर्वची सर्व दिनचर्या शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायची, किंवा मग दशविध पापकर्म एक्सप्लेन करा. या दोन्हीपैकीच एक तुम्हाला LAQ दिसून जाईल. या चॅप्टरमधले 2 क्वेश्चन करून ठेवा. त्यानंतर अध्याय तिसरा अध्याय आपला ऋतुचर्या. ऋतुचर्येतून काय काय येईल? एक फिक्स SAQ असतो. कोणत्या तरी आपले जे ऋतू आहेत त्यापैकी एका ऋतूवर तुम्हाला SAQ येईल. आणि LAQ कसा येतो? LAQ एक ऋतू प्लस ऋतुसंधी सांगा म्हणून LAQ येतो. काय काय म्हटलं मी? जेवढे काही ऋतू आहेत ऋतुचर्यामध्ये त्यातला कोणताही एक ऋतू सांगू शकतो. इम्पॉर्टंट ऋतू तुम्हाला कोणताच हुशार माणूस नाही सांगू शकणार, कारण ते रँडमली कोणताही एक ऋतू उचलणार. तुमच्या एक्झामच्या वेळेस कोणता ऋतू चालू आहे त्याचा जरा अभ्यास करा आणि त्याच्या आधी झालेलाही अभ्यास करा. त्यानंतर ऋतुसंधी एक्सप्लेन करा, हे LAQ लिहू शकतो. एक ऋतू प्लस ऋतुसंधी हे LAQ ला विचारू जाऊ शकतं. चौथा अध्यायामधला एक फिक्स LAQ असतो दरवर्षी, आधारणीय वेगवरती. आधारणीय वेगचा चार्ट अपलोडेड केलेला आहे आपल्या कोर्समध्ये. तेवढं चार्ट केल्यानंतर तुमचं आरामात LAQ कव्हर होऊन जाईल. त्यानंतर धारणीय वेग. धारणीय वेगावरती SAQ येऊ शकतो, परंतु अधारणीय वेग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी एक LAQ फिक्स आहे. बघा इथंच आपल्याला 3 LAQ भेटले पेपरमधले. दिनचर्यावर एक, ऋतुसंधीवर एक आणि त्याच्यानंतर आधारणीय वेगावरती. दिनचर्यावरती तर फिक्सच आहे आणि आधारणीय वेगवरती दरवर्षी येतो. त्यानंतर 5व्या अध्यायावरती घृत गुणधर्म म्हणजे तुपाचे गुणधर्म, त्याच्यावर SAQ येऊ शकतो. तीळ तेलाचे गुणधर्म याच्यावरती SAQ येऊ शकतो. महावर्ग गुण याच्यावरही SAQ येऊ शकतो. हे 3 पॉईंट चांगले करून घ्या. इम्पॉर्टंट गोष्टी सांगतोय फक्त तुम्हाला मी. त्याच्यानंतर अष्टांग हृदय 6व्या अध्यायामध्ये कृतान्न वर्ग, मांसवर्ग आणि औषधी वर्ग हे एकदम महत्त्वाचे आहेत. मांसवर्गामध्ये 8 पक्ष्यांचे जे वर्ग आहेत ते एकदम महत्त्वाचे. 3ही SAQ साठी टॉपिक्स आहेत. कोणकोणते म्हणलं मी? कृतान्न वर्ग, मांसवर्ण, औषधी वर्ण SAQ साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. त्यानंतर अध्याय 7वा अष्टांग हृदयचा, सविष अन्न परीक्षा. अन्नाची म्हणजे परीक्षा कशी करायची, त्यामध्ये विष आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी 7व्या अध्यायामध्ये परीक्षा दिली, SAQ साठी विचारलं जातं. त्यानंतर विरुद्ध अन्न इम्पॉर्टंट गोष्ट आहे, SAQ साठी विचारलं जातं. आणि त्रयोपस्तंभ, जे त्रयोपस्तंभ आहेत एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, पण लास्ट इयरला आलेलं होतं, इम्पॉर्टंट आहे ते पण. म्हणजे तुम्ही वाचून घ्या एक वेळा. इम्पॉर्टंट काय काय पाहिलं याच्यामध्ये? सविष अन्न परीक्षा, विरुद्ध अन्न. ओके. आतापर्यंत आपण जे जे काही पाहिलं एक पेन आणि पेपर घेऊन बसा आणि लगेच लिहून घ्यायचे सगळं. त्याच्यानंतर अध्याय 8वा विसूचिका आणि आलसक एकदम महत्त्वाचा याच्यामध्ये SAQ साठी. आणि अजीर्ण आणि अनुपान याच्यावर सुद्धा SAQ विचारला जाऊ शकतो. मग या चॅप्टरमधून 4 गोष्टी एकदम चांगल्या करायच्या: अलसक, विसूचिका, अजीर्ण, अनुपान. आता इथे जे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, तुम्ही म्हणता इम्पॉर्टंट श्लोक कोणते करायचे, ज्याही कन्सेप्ट सांगतो ते इम्पॉर्टंटच सांगतोय. त्यामुळे ह्या इम्पॉर्टंट कन्सेप्टचे तुम्हाला श्लोक पाठ करून ठेवायचे आहेत. जसं की
इथं मी श्लोक दिनचर्या सांगितलं तुम्हाला, ऋतुसंधी सांगितलं, ऋतुसंधीचा श्लोक पाठ करायचा, धारणीयचा अधारणीयचा करायचा. त्याच्यानंतर याचे जे काही तुम्हाला आवडते श्लोक असतील ते तुम्ही पाठ करू शकता. याच्यामध्ये मात्रास्थितीमध्ये सुरुवातीचे 2-3 श्लोक असे आहेत कॉमन, जे तुम्ही सगळीकडे टाकू शकता. ठीक आहे. आता पुढचा अध्याय पाहूया आपण, याच्यामधला 9वा अध्याय. 9व्या अध्यायामध्ये पांचभौतिक द्रव्य, कर्म आणि गुण, त्याचे पांचभौतिक जे द्रव्य असतात त्याचे गुण, लक्षणे, कर्म हे एसएक्यू साठी विचारले जाऊ शकतात. विपाक आणि प्रभाव हे सुद्धा एसएक्यू साठी इम्पॉर्टंट भाग पडू शकतो. गेल्या वर्ष 8, 9, 10 याच्यावरती क्वेश्चन आलेला नव्हता, परंतु ते इम्पॉर्टंट आहेत, यावर्षी येईल, ब्ल्यूप्रिंट नुसार फॉलो होणार आहे. अध्याय 10वा. कोणताही एक रस या 6 रसांपैकी 100% तुमच्या एसएक्यू मध्ये दिसणार आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या तिन्हीपैकी कोणताही एक रस तुम्हाला 100% एक्झाम मध्ये एसएक्यू साठी दिसणार आहे. त्यानंतर अध्याय 11वा. दोषाचे प्राकृत कार्य, वृद्धी आणि क्षय. त्याच्यानंतर धातूचे प्राकृत कार्य, क्षय, वृद्धी, मलाचे प्राकृत कार्य, वृद्धी आणि क्षय, हे सर्व गोष्टी आपल्याला करून घ्यायच्यात, इम्पॉर्टंट आहेत. आणि ओज सर्वात महत्वाचा एक एलक्यू किंवा एक एसएक्यू याच्यावरती फिक्सच असणार, तो आहे टॉपिक या 11व्या अध्यायामधील ओज. हा ओज व्यवस्थित करून घ्या, तुम्हाला क्रिया शरीरमध्येही कामाला येईल, इथेही कामाला येईल. त्यानंतर अध्याय 12वा. अध्याय 12मध्ये काय करायचे, दोषाचे स्थान आणि प्रकार करायचे. त्याच्यानंतर रोगाचे त्रिविध हेतू एसएक्यू साठी विचारले जातात. रोग मार्ग, बाह्य, आभ्यंतर आणि मध्यमी रोग मार्ग हे अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्यानंतर दशविध परीक्षा भाव हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दोष प्रकोप लक्षणे हे सुद्धा खूप रिपीटेड क्वेश्चन आपल्या पुढे मांडले, त्याला मोस्ट इम्पॉर्टंट आपण मार्क केले, याचे श्लोक सुद्धा पाठ करून घ्या. कळालं, जे एवढ्याच्यामध्ये मार्क करून दिलेत मी, हे 12व्या अध्यायातून तुम्हाला करून घ्यायचे. दोषाचे प्रकार आणि स्थान हे तुम्ही दोषाचे प्रकार वगैरे तर क्रियामध्ये पण केलेले आहेत. रोगाचे त्रिविध हेतू, का होतो रोग, त्याच्यानंतर रोग मार्ग पाहायचे, आभ्यंतर, बाह्य आणि मध्यम हे रोगाचे मार्ग ते करून घ्यायचे. दशविध परीक्षा भाव आणि दोष प्रकोप लक्षणे करून घ्यायचे. त्यानंतर अध्याय 13वा मित्रांनो, शेवटचा अध्याय आहे. आणि हा सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्या संस्कृतच्या संहिता अध्ययन या कोर्समध्ये, संहिता अध्ययन या कोर्समध्ये आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. खूपच कमी कॉस्टमध्ये कोर्स आहे. तुम्हाला जर रिवाईज करायचं असेल सगळं, की हा चॅप्टर लगेच त्याच्या नोट्स, चॅप्टर नोट्स असं प्रिपेअर करायचं असेल, तर 7-8 दिवसामध्ये तुमचा पूर्ण संहिता प्रिपेअर होईल. तुम्ही ॲपवर जाऊन संहिता घेऊ शकता, किंवा मग अत्यंत आम्ही एकदम लिमिटेड प्राईजमध्ये सर्व जे सब्जेक्ट आहे ते 1 पॅक कोर्स 2024 या नावाने घेतली, किंवा तुमची बॅच वेगळी असेल तुम्ही त्या बॅचनुसार घेऊ शकता. त्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस ब्ल्यूप्रिंटनुसार कव्हर होईल. मित्रांनो, अभ्यास करणं आणि ब्ल्यूप्रिंटनुसार अभ्यास करणं हा खूप फरक आहे. त्यामुळे अभ्यास रँडमली न करता ब्ल्यूप्रिंटनुसार केल्याने सिलेबसही कव्हर होतो आणि तुम्हाला कॉन्फिडन्स जनरेट होईल, आणि एक्झाममध्येही तुम्हाला लिहून याल, कारण तुम्हाला भरपूर पेपर एक्झाममध्ये जाण्याच्या आधीच पूर्ण अझ्युम केलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर 13व्या अध्यायामध्ये पाहायचं आपल्याला वात, पित्त, कफ याच्यापैकी उपक्रम कोणता एक तुम्हाला डायरेक्टली एसएक्यूला 100% विचारला जातो दरवर्षी. एक वात आणि कफाचा उपक्रम अति इम्पॉर्टंट आहे. पित्ताचा सुद्धा वाचून घ्या, परंतु वात कफाचा अति इम्पॉर्टंट आहे. याच्या श्लोकाचे 2-2 ओळी पाठ करून ठेवले तर चालेल, पूर्ण केला तर अतिउत्तम. दोषांची कोष्ठगती आणि शाखागती याच्यावर एसएक्यू येतो. त्यानंतर औषध सेवन काल हाही खूप इम्पॉर्टंट एसएक्यू किंवा एलक्यू याच्यावरती येऊ शकतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर यासाठी व्हिडिओ अवेलेबल आहे औषध सेवन कालाचा. ठीक आहे. लवकर इम्पॉर्टंट टॉपिक्स करून घ्यायचे बघा, सेल्फ स्टडी करा किंवा कोर्स जॉईन करा, परंतु तुम्हाला हे सर्व लवकर उरकून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचं आहे, लिहून प्रॅक्टिस करा, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व टॉपिक्सची इम्पॉर्टंट फास्टमध्ये सांगतो, वही आणि पेन घेऊन तुम्ही पूर्ण लिहून घ्यायचं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आयुर्वेद अवतरण, अष्टांग, आयुर्वेद, चिकित्सा चतुष्पाद, रोगी परीक्षा, रोग परीक्षा, व्याधी प्रकार. दुसऱ्यामध्ये डायरेक्टली दिनचर्यावर येईल तुम्हाला, की सगळी दिनचर्या शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा किंवा दशविध पाप करा. तिसऱ्या अध्यायामध्ये कोणताही कृत्य एसएक्यूसाठी येतो, आणि एलक्यू यायचं असल्यावर एक ऋतू आणि ऋतुसंधी एक्सप्लेन करा म्हणतात. चौथा अध्यायामध्ये आधारणीय वेगवर फिक्स एलक्यू असतो, आणि त्यानंतर धारणीय वेगवर यायचा तर एसएक्यू येऊ शकतो. गेल्या वेळेस धारणीय वेगवरतीच त्यांनी एलक्यू टाकून दिला होता, त्यानंतर एसएक्यू टाकला होता. अध्याय 5 नंतर धृत, गुणधर्म, तेल, तीळ तेल आणि मध्यवर्ग व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 6व्या अध्यायामध्ये कृतान्न वर्ग, मांसवर्ग, औषधी वर्ग. 7व्यामध्ये सहविष, अन्न परीक्षा, वृद्धान्न, त्रयोस्तंभ. 8व्यामध्ये विसूचिका, आलस्यक, अजीर्ण आणि अनुपान करून घ्यायचे. 9व्यामध्ये आपण पंचभौतिक द्रव्य आहे त्याचे लक्षणे, कर्म, गुण करायचं. विपाक आणि प्रभाव सुद्धा एसएक्यूसाठी इम्पॉर्टंट आहे. 10व्या अध्यायामध्ये कोणताही एक रस येणार. 11व्यामध्ये दोष, धातू आणि मल याचे प्राकृत कार्य, वृद्धी आणि क्षय करायचे. ओज अति इम्पॉर्टंट एलक्यू सांगितले मी तुम्हाला.
कळालं. त्याच्यानंतर 12व्या अध्यायामध्ये दोष स्थान प्रकार करायचे आहे, रोगरोगी परीक्षा, रोहितृ हेतू आणि दशविध परीक्षा भाव दोष, प्रकोप लक्षणे. याच्यामध्ये उपक्रम सांगितले, कोष्ठगती, शाखागती, औषध लक्षणे. 4 एलईक्यू तुम्हाला फिक्स करायलाच असतील एवढ्या व्हिडिओमधून, की चेरकनुसार पण एखादा येऊ शकतो, परंतु इम्पॉर्टंट याच्यातले एलईक्यू फिक्स आहेत. एक दिनचर्यावरती फिक्स आहे, ऋतुचर्यावरती 90% येऊ शकतो, 2 झाले, अधारणे वेगवरती 3 झाले आणि त्यानंतर इकडे सांगितलं मी ओजवरती झाले. 4 एलईक्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि किंवा मग याच्यापैकी एक स्किप करून ते चरकमधला एक विचार जाऊ शकतो. त्यामुळे या अष्टांग हृदयमध्ये खूप फिक्स एलईक्यू आहेत, त्यामुळे ते कंप्लीट चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. थँक्यू. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे कमेंट करू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओ चरक संहितावरही बनवू आपण, की चरकमधून कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत.